नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी उद्धव आणि राज ठाकरेंच्या भेटी संदर्भातली आहे. गेल्या 20 वर्षात राज ठाकरेंच्या घराची पायरी न चढणारे उद्धव ठाकरे गणेशोत्सवानंतर दुसऱ्यांदा राज ठाकरेंच्या घरी गेले. पालिका निवडणुकांसाठी रणनीती ठरवण्याच्या दृष्टीने ही भेट असल्याची माहिती समोर येते. या सरप्राईज भेटीविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आलेली होती. मातोश्रीवरून निघालेले उद्धव ठाकरेंनी थेट शिवतीर्थ गाठलं. दुपारी 12 वाजता शिवतीर्थावर पोहोचले. उद्धव ठाकरे 2:30 वाजेपर्यंत तिकडे होते. शिवतीर्थावर दोन्ही बंधूंमध्ये तब्बल 2.5 तास चर्चा झाली आहे. या भेटीदरम्यान संजय राऊत शिवतीर्थच्या गॅलरीवर देखील पाहायला मिळाले. गॅलरीमध्ये या निमित्ताने ठाकरे बंधूंची संभाव्य युती, ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे हजर राहणार का, याबाबतची चर्चा झाल्याची माहिती समोर येते. त्यामुळे गेल्या काही महिन्यातील ठाकरे बंधूंची ही चौथी भेट असल्यानं दोन्ही बंधूंमधली कटुता संपून बंधूंच्या युतीचा नवा अध्याय आता सुरू होणार आहे का, पाहणं महत्वाचं आहे. उद्धवजींच्या मावशी, काकी याने निघताना उद्धवजींना सांगितलं की गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही उद्धव, तेव्हा तू परत ये मला भेटायला. बरोबर. आणि त्यानुसार मावशींना भेटायला, कुंदा मावशींना भेटायला, म्हणजे राजसाहेबांच्या आईंना भेटायला आज उद्धवजी राजसाहेबांच्या घरी गेले. माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे यांच्यामधला संवाद हा जबरदस्त आहे. त्याच्यामुळे कधी काय निर्णय घ्यायचे आणि कधी काय घोषणा करायची हे दोघे मिळून ठरवतील. तुम्ही अजिबात डोक्याला ताण घेऊ नका. मी बोललो त्यात थोडी सुतवास तरी झाली. म्हणजे मला गणपती एबीपीचा पावला असं म्हणायला हरकत नाही. दसऱ्याला येणार दोघं एकत्र? नाही, आता असं आहे बघा, दोघांचा व्यासपीठ हा वेगळा आहे. एक दोन्ही राजकीय पक्ष रोजगार आहे. मी ज्यावेळी सांगण्याचा हेतू माझा एवढा होता की त्या व्यासपीठावरती आम्हा तमाम शिवसैनिकांना एक मार्गदर्शनी दिशा दाखवली जाईल. तर नेमकं कुठच्या दिशेने जायचं आहे त्याचा सुतवाच मी करण्याचं काम केलं होतं. ते काय कुणी एका व्यासपीठावरती अशी परिस्थिती नाही. तर राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणतायत तेही पाहूया. ठाकरे बंधू एक पॉलिटिकल विषय असा आहे की राजकीय माझी दोघांची भेट झाली नाही, त्याच्यामुळे ते काय बोलले हे मला माहिती नाही आणि माझ्याकडे त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची कुठलीही टेक्निक नाही. त्यामुळे आत्ता त्यांच्या भेटीबद्दल मला काही माहित नाही. या सगळ्या संदर्भात मविया नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे तेही आम्ही जाणून घेतलं. बघूया. आघाडीबाबतची आमची भूमिका चर्चा करून आपल्यापर्यंत पोहोचवू अशी आमची चर्चा झालेली आहे. ऐसा है दुश्मन का दुश्मन हमारा दोस्त. आणि दोन भाऊ एकत्र येऊन बळकटीनं, ताकदीनं, मजबूतीनं या शक्तीविरोधात लढण्यास तयार असतील तर आम्ही सकारात्मक आहोत, एवढीच आमची भूमिका आहे. चांगलं आहे ना, दोन भाऊ एकत्र येत आहेत, त्याच्यात आपण तिसऱ्या माणसाने चर्चा करा कशाला. दोघं भाऊ जर महाराष्ट्राच्या हितासाठी, मुंबईच्या हितासाठी जर एकत्र येणार असतील तर मला वाटतं की आपण आपलं शब्दरूपी साथ त्यांना द्यायला हवी. राजकीय साथ वेगळी, पण एखादं गद एकत्र असेल तर एकत्र येत असेल मला वाटतं की आपल्या शुभेच्छा त्यांच्या मागे उभ्या कराव्या. लार्ज महाराष्ट्राचं हित हे महत्वाचं आहे. एकीकडे ठाकरे बंधूंची तब्बल 2.5 तास चर्चा झाल्यावर उद्या मनसेने बैठकीचं आयोजन केलंय. उद्या सकाळी 10 वाजता शिवतीर्थवर मनसेची बैठक बोलवण्यात आली आहे. यावेळी राज ठाकरे मनसे नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. मात्र बैठकीचा नेमका विषय अजून समजलेला नाही. त्यामुळे आता उद्याच्या बैठकीत नेमकं काय होणार पाहणं महत्वाचं आहे. मात्र आजच्या दोन बंधूंच्या भेटीनंतर उद्या ही बैठक होतीये हे महत्वाचं. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची किती वेळा भेट झाली आहे अलीकडच्या काळामध्ये ते बघूया. 5 जुलै 2025 विजयी मेळावा तो वरळीला झालेला होता. मराठी आणि हिंदीचा जो मुद्दा समोर आलेला होता त्या अनुषंगाने. तर 27 जुलै 2025ला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज ठाकरे पोहोचले होते मातोश्री निवासस्थानी. तर तिकडे 27 ऑगस्टला बरोबर 1 महिन्यानी गणेश चतुर्थीच्या दिवशी मग राज ठाकरेंच्या घरी गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला पोहोचले उद्धव ठाकरे. आणि शिवतीर्थवर आता पुन्हा एकदा भेट झालेली आहे. 10 सप्टेंबर 2025 ही तारीख समोर येते. म्हणजे आज झालेली ही चौथी भेट आहे गेल्या काही दिवसांमध्ये. पुढची बातमी.
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने जी.आर. काढून आता 8 दिवस उलटलेत. तरी सरकारमधले मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांची नाराजी काही सरकारला अद्याप दूर करता आलेली नाही. त्यातच आज पार पडलेल्या ओबीसी उपसमितीच्या पहिल्याच बैठकीत भुजबळ